MS17 रायडर यूट्यूब चॅनलवर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सरचे स्वागत आहे. कारण की मी निघालोय आता घरी. पाठीमागं बघू शकता माझी सायकल आणि झोलेगाव हे गाव आहे. या गावातून मी निघलेलो आहे कारण की आता लवकरच घरी पोहोचायचं आहे. संध्याकाळपर्यंत मी घरी पोहोचतो. शुभ सकाळ. आई मुंबईच्या नावानं चांद बोलो हर हर महादेव. तर सकाळी सकाळी सायकल प्रवास चालू केलेला आहे. बघू शकता असा रस्ता. सध्या मी आता गारज मध्ये आहे आणि आपले फॅन फॉलोअर्स भेटलेले आहे कारण की भरपूर दिवसापासून व्हिडिओ बघता. म्हणजे मी जेवढं फिरून आलेलो त्यांनी वैयक्तिक सांगितलं सगळं. ते आता इथं आपलं पोखरी म्हणून गाव आहे तिथं राहतात. ते बोलले की तुमचे व्हिडिओ मी कंटिन्यू बघतो आणि सगळेजण व्हिडिओज बघता. असं नाही की म्हणजे ते माझ्या पाठीमागे जो रस्ता जातोय त्या रस्त्याने गेले ते आणि परत फिरून आले बघायला. तर हेच आपलं प्रेम असतं भावानो. तर काहीच विषय नाही, सगळ्यांना भेटत चालतोय मी. आणि माझा मार्ग काय होता मी सांगून दिलं तुम्हाला रिटर्न घरी जाण्याचा. शिरूर, खंडाळा, वैजापूर आणि मुंबई नागपूर हवे. तर आता अजून तर काय एवढं आत्ताशी 10 वाजत आलेले तर काय विषय नाही. चला भेटू. आता भाऊंची इच्छा आहे ते म्हणतात चहा पिऊन जा. तर चला चहा घेऊन लवकरात लवकर पुढच्या प्रवासाला. मी आता शिरूर बंगला या ठिकाणी आलेलो आहे. आपले भाऊ लोक आहे सगळेजण म्हणे भाऊ चहा पाणी करू तर नाश्ताच करून जा. कारण की आता नाश्ता मी करत नाही दुपारीच. आता सकाळी जेवण करूनच निघलो होतो आणि भाऊंचे आत्ताच व्हिडिओ बघितले कारण की भाऊंनी दाखवून दिलं आणि व्हिडिओ बनवता भाऊ युट्यूबला. मला दिवसभराचा पूर्णपणे युट्यूबसाठी ब्लॉग करावा लागतो. त्यामुळं चला भेटूया. आता चहा घेतो आणि आता इथून 27-28 किलोमीटर वैजापूर आहे. लवकरात लवकर निघतो कारण की वारं उलटा असल्यामुळं सायकल जास्त चालवल्या जात नाही. कधी ढगाळ वातावरण होतं, कधी पावसाच येतो. त्यामुळे लवकरात लवकर कॅमेराला जपावं लागतं. बाकी काय मी आता शिरूर बंगल्याला आहे. समोर बघू शकता माझी सायकल आणि स्टार फुटवेअर या ठिकाणी आलो आहे मी. कारण की भाऊंनी मला भरपूर म्हणजे 4-5 दिवस झाले तेव्हापासून मेसेज केला होता भाऊ दुकानावर या म्हणून. कारण की मी परत जातेगावच्या जवळजवळ पोहोचत होतो त्यामुळे रिटर्न यायला शक्य नव्हतं. पण त्यांना म्हणलं येता येता मी 100% भेट देतो. भाऊंना आता भेटतो. भाऊ समोर आहे, दुकानात आलो आहे तर थोडं वेळ बस. तर सध्या मी आता शिरूरमध्ये आणि भाऊंनी मला बघितलं कारण की मी सायकल चालवत येत होतो. भाऊंनी गाडीतून हात केला. त्यांनी थोडाफार नाश्ता करून घ्या कारण की मी जेवणच करून आलो होतो. पण जाऊन म्हणलं आता प्रत्येक ठिकाणी थांबावं लागतं कारण की आता पाठीमागे चहा घेतला आहे. तर कोणाची इच्छा काय मला म्हणता येत नाही. त्यामुळे जे सांगितलं ते तर आपण काय नाश्ता करू. भाऊ काय 2 शब्द बोलू शकता? नाही माझं असं आहे म्हणजे कोणाच्या बी समजा बाहेर जर ट्रिपला निघले ना तर आपण आपल्या सहकुशीने आपण नाश्ता पाणी वगैरे काही मदत लागली मदत बी करू. खंड्यामध्ये एका पेट्रोल पंपवर थांबलेलो आहे. मला जेवण करून घेऊ. समोर बघू शकता माझी सायकल लावलेली आहे तिकडं. तर मामीने माझ्यासाठी फास्टमध्ये पोळ्या आणि ढोबळी मिरची करून दिलेली आहे. जेवण करतो आणि मग लगेच पुढच्या प्रवासाला निघतो. इथून काय आता फक्त 40 किलोमीटर आपलं कोपरगाव आहे. लवकरात लवकर निघू आता. तर सध्या मी आता वैजापूरमध्ये आलेलो आहे कारण की जे डिक्कीवर ते मराठी माणूस जे शिवराय नाव आहे ना ते काल नेमकी मी चिखलात पडल्यामुळे ते नाव थोडंसं खराब झालं आहे. त्यामुळे डायरेक्ट चेंज करण्यासाठी आलो आहे. बघू शकता दुकानात वैजापूरला. तर आता ते डिझाईन चिटकवायचं काम चालू आहे. मराठी माणूस नाव चिटकवलं पहिले, त्यानंतर झेंडा आणि नंतर जे शिवराय नाव. आता फक्त राहिलेले इकडची साईड झालं का मग लवकर निघावं लागणार कारण की टाईम खूप झाला आहे. तर सध्या रेडियमचं काम झालेलं आहे. सायकल इथं लावलेली आहे. आता रेडियम काढायचं काम चालू आहे. AS ग्राफिक्स रेडियम वैजापूरमध्ये आपले अजमत भाई शेख ते आता काम चालू आहे. बघू शकता आता शिक झेंडा काढला आहे आणि जे नाव बघू शकता डिक्कीवरचं कारण की ते खराब होत आलेले म्हणजे खराबच झाले ऑलरेडी. त्यामुळे ते पडल्यामुळं जाऊन द्या काही विषयाने बदलून टाकू नाव. तसं मला आता लवकरात लवकर निघायचं आहे. टायमिंग पण थोडं रॉंग होत आलं आहे. माझ्याकडे फक्त 3 ते 4 तास आहे. मला लवकरात लवकर कोपरगावला निघायचं आहे. तर वैजापूरपर्यंत पोहोचलो तर काय विषय नाही. आता लवकरात लवकर मी निघतो कारण की वारं उलटा असल्यामुळं थोडा वेळ जातो आहे सायकल चालवायला आणि त्यात फॅन फॉलोअर्स रोड येऊन भेटतात. त्यामुळे मी कोणालाच काही नाराज करत नाही, सगळ्यांना भेटत चालतोय. चला याचं आपलं प्रेम असतं. अभी मैं वैजापुर में रुका हूँ और अभी जो मेरे को मिले अपने BR के भैया मिले जो अपने स्केटिंग साइकिल यात्रा कर रहे हैं. अभी इधर खाना खाने को रुके थे कारण की मी मराठी बोलतोय पण भाऊसाठी आपल्याला हिंदी बोलावं लागेल कारण की मी महाराष्ट्र सोडल्यानंतर मला हिंदीच बोलावं लागतं. पण भैया के लिए मैं हिंदी बोलना चाहूँगा. अभी होटल शेतकरी इधर रुके थे भैया खाना खाया. अभी वो जा रहे हैं भुवनेश्वर के लिए. अपनी कितनी ज्योतिर्लिंग होगी वो? 8. तर भैया की 8वीं ज्योतिर्लिंग के हो और भैया अभी जा रहे हैं ऐसे खाना खाने के लिए रुके थे. अभी
अभी मैं जा रहा है कोपरगांव के लिए, क्योंकि मैं अभी इधर गया था मोटा महादेव जाते का, इधर दर्शन करके आया हूँ। अभी मैं घर जा रहा हूँ, तो भैया मेरे को मिले हैं बिहार से। अपने महाराष्ट्र में आए हो तो जरूर इनको सपोर्ट करना चाहिए, क्योंकि मैं जब महाराष्ट्र से बाहर जाता हूँ तो मेरे को बहुत सपोर्ट मिलता है। तो भैया को भी सपोर्ट करो, कारण की भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, नक्की सपोर्ट करा भाऊला। कुछ बोलना चाहोगे भैया? बस यही कि जो भी यात्रा कर रहे हैं या ट्रैवल कर रहे हैं बहुत मुश्किल होता है, और आप लोग जितने भी देख रहे हैं तो सपोर्ट कीजिएगा तो और आसान हो जाता है। बाकी कमेंट जरूर कीजिएगा भाई के लिए और मेरे लिए कि पूरी भारत यात्रा आप क्या क्या यात्रा कर रहे हैं? मेरे अभी 10 ज्योतिर्लिंग कंप्लीट हो गए। 10 ज्योतिर्लिंग कर लिए, मेरे से 2 ज़्यादा कर लिए, तो एक प्यारा सा कमेंट कर दीजिए, हर हर महादेव। सध्या आत्ताशिक मी आपल्या बेटामध्ये पोहोचलेलो आहे, जगातील एकमेव मंदिर शुक्लेश्वर दर्शन घेतो। आता टायमिंग झालेलं 8:30 वाजले। सकाळी निघलो होतो मी 7 वाजता, जातो आता दर्शन घेतो। आत्ताशिक फायनली पोहोचलोय। भरपूर काही लेट झालो होतो आणि फायनली पोहोचलो। मी राईट कोपरगाव मध्ये पोहोचलेलो आहे। चला दर्शन घेतो आता। जातेगाव ते कोपरगाव हा असा सायकल प्रवास करून मी आत्ताशी घरी पोहोचलेलो आहे। पाठीमागं बघू शकता माझी सायकल, लहाना भाऊ, आणि घरी आलेलो आहे। कारण की दुपारपासून भरपूर काही मला फॅन फॉलोअर्स भेटत होते, त्यामुळं आणि वारं उलटं होतं, त्यामुळं थोडा वेळ झाला। कमीत कमी सकाळी 7 ते आता डायरेक्ट 9 वाजत आलेले आहे, म्हणजे थोडक्यात 15 घंटे मी सायकल चालून आलो आहे। तर आत्ता सातो पहिले फ्रेश होतो आणि मग जेवण करतो, कारण की जे फॅन फॉलोअर्स भेटत होते त्यामुळं मी म्हणजे नाराज असं कोणालाच केलं नाही। सगळ्यांना भेटलो, प्रत्येकानं 5-5, 10-10 मिनटं दिले। आणि जे आपले वैजापूरमध्ये जे पोलिस होते ते पण माझे सगळेजण व्हिडिओ 15 ते 20 मिनटं वेळ दिला, कारण की सगळ्यांना जर वेळ दिला तर हेच आपलं प्रेम असतं। काही विषय नाही। आत्ता घरी पोहोचलो आहे आणि स्टोरी टाकतो, कारण की मी बोललो नाही कोणाला घरी पोहोचलो आहे म्हणून, अजून स्टोरी टाकतो आणि मग सांगतो। व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका। कुठून बोलता मला कमेंट करून नक्की सांगा, मला पण समजेल का माझी व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचता। तुमच्या गावात जर माझा व्हिडिओ पोहोचला तर 100% मी एक चक्कर मारणार। आणि आपल्या फॅमिलीसोबत व्हॉट्सअपला व्हिडिओ शेअर करा। हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत, जय शिवराय।